नमस्कार मित्रांनी मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते मंजिरीला अंबिका आणि मीराने तो दिवा आणून दिलेला असतो. कारण की मंजिरी मीराला सांगते की अथर्वचा जीव धोक्यात आहे, त्याच्यामुळे मीरा नाही नाही आई, असं काही होऊ शकत नाही. कारण की अंबिकाने सांगितलेले असते की मीरा, आईसाहेबांवरती तू विश्वास ठेव. असे संकेत त्यांना येतच राहतात, कारण की असे संकेत येतात ते म्हणजे खरंच होत असतं. त्याच्यावरनं मंजिरी तर अजूनच खुश होते, कारण की मीरा सगळं काही अंबिकाचं ऐकत असते. आणि शेवटी अंबिका आणि मीरा ह्या दोघीजणी बोलतात ते मंजिरीला सगळं काही माहीत असतं. मंजिरी म्हणते आपल्या घरावरती मोठं संकट यायच्या आधी तो दिवा नष्ट केला पाहिजे, म्हणून मीरा पटकन मंजिरीच्या हातामध्ये तो दिवा आणून देते. आणि परत मीराला मंजिरी म्हणते की मी हा दिवा कुठेतरी बाहेर, घराच्या बाहेर नष्ट करून येते, त्यामुळं घरावरचं संकट आपल्यावरून दूर होईल. तिथून निघून जाते. रूममधून बाहेर पडताना अंबिका आणि मीराकडे मंजिरी पाहते, गालातल्या गालात हसते. तोपर्यंत मीरा म्हणते की ताई, अगं पण आईसाहेबांनी तो दिवा नेला तर नक्की कुठे नेला ते काही कळालंच नाही आपल्याला. मंजिरी लगेच माश्रीकडे जाते, म्हणते की मी हा दिवा आणलेला आहे. माश्री लगेच मंजिरीला म्हणते की पुढच्या कुंडामध्ये तो दिवा टाकून दे, त्याला नष्ट कर, कारण की सूर्यास्त व्हायच्या आधी तो दिवा तू घेऊन आलीस, त्यामुळे तू खूप मोठी गोष्ट केली आहे, चांगलंच आहे. कारण की तुझं सत्य बाहेर यायला वेळ लागला नसता आता, त्याच्यामुळे सगळं काही ते मंजिरीच्या मनासारखं चाललेलं असतं. माजरी सांगते की तुझे मंगळसूत्र गळ्यातलं आहे ना, आणि तो त्यातला हिरव्या कलरचा खडा आहे, काही तुझी त्यात जादुई शक्ती आहे. तो जर मंगळसूत्र तुझ्याकडून गायब झालं तर तुझं काही खरं नाही, तुझ्या शक्त्या सगळ्या संपून जातील, तुझं वृद्धात्व समोर यायला वेळ लागणार नाही मंजिरी, असं काही माजरी मंजिरीला सांगते. मंजिरी तिथून माघारी फिरते. परत एकदा ती घरी येते तर पाहते तर काही ते अनन्या आणि दादासाहेब इथे, माया वगैरे सगळे काही बसलेले असतात. मीरा आणि अंबिकाही असते. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात की माया, उद्या डॉक्टर येणार आहेत, अथर्वने त्यांना बोलवले आहे किंवा त्यांच्याकडं अपॉइंटमेंट घेतली आहे, तुला त्यांना भेटायला जायचं आहे. कारण की तुझी जी काही अवस्था आहे ती नावांना खूप खराब व्हायला लागली आहे. तोपर्यंत मीराने तर चांगलं डोकं लढवलेलं असतं. मीराने सांगितलेलं असतं की मायाला तू सगळ्यांसमोर जाऊन सांग की माझी पहिल्यापासूनच ट्रीटमेंट चालू आहे, मला असे अधूनमधून झटके येत राहतात, त्यामुळे माया त्या भीतीनेच दादासाहेबांना सांगते त्याची काही गरज नाही आहे, मी पहिल्यापासून ट्रीटमेंट घेत आहे, मला असे डिप्रेशन जास्त झालं, त्याच्यामुळे असे काही झटके येतच राहतात. मध्यंतराच्या काळामध्ये मी औषध गोळ्या बंद केल्या होत्या, त्याच्यामुळेच हे सगळं होत आहे. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात हो का, बरं ठीक आहे. असं काही बोलल्यानंतर माया मीराकडे बघते आणि तिथून निघून जाते. मीरा आणि अंबिका ते पाहिल्यानंतर खूप हसतात. तोपर्यंत अनन्या म्हणते अथर्व आलेला असतो. अनन्या म्हणते अरे दादा, माझ्यासाठी आईस्क्रीम आणलं नाहीस का? अथर्व बोलतो की नाही ग, मी विसरूनच गेलो. दादासाहेब म्हणतात की अगं तू आईस्क्रीम ऑनलाईनसुद्धा मागवू शकते. अनन्या बोलते की नाही, माझ्या एकटीसाठी मी कसं मागवू? तोपर्यंत असं करूया का, मीरावहिनी दादा तुम्ही दोघेजणी आईस्क्रीम आणायसाठी बाहेर जा, सगळ्यांसाठी घेऊन या. दादासाहेब मंजिरी रूममध्ये येते, तिचे सगळे काही दागिने काढून ठेवते, म्हणते की त्या दोघांना काय नुसतं जवळीक पाहिजे, प्रेम प्रेम हे दोघंजणी चाललं आहे. दादासाहेबही त्या दोघांना साथ देत आहेत, आणि एक आत्मा आणि एक माणूस म्हणजे मीरा आणि अंबिका या दोघींना वेगळं करण्याचा प्लॅन असतो. ते सगळं काही झाल्यानंतर मंजिरी दागिने काढून आतमध्ये फ्रेश होण्यासाठी जाते. तोपर्यंत ते नर्मदा आतमध्ये येते रूममध्ये मंजिरीच्या, आणि ते दागिने पाहून प्रत्येक दागिना हातामध्ये घेते आणि पाहते तर काय, आणि म्हणते की प्रत्येक दागिना किती महागडा असेल ना, मोलाचा सुद्धा. म्हणते हा म्हणजे मंगळसूत्र आहे, त्याच्यातला तो खडा आहे, तो जर विकला तर मी खूप मोठे पैसे कमवू शकते. तोपर्यंत नर्मदा आतमध्ये येते. नर्मदा आतमध्ये आल्यानंतर
तिला म्हणजे कुठला दागिना घेऊ नको घेऊ असं झालेलं असतं आणि ते मंगळसूत्र तिला खूप आवडलेलं असतं. मंजिरी बाहेर येते, नर्मदाला खूप ओरडते, रूममधून हकलपट्टी करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.